बघा, एका श्रीमंत व्यक्तीला त्याची श्रीमंती टिकवणं किती अवघड असतं हे आपण आजच्या गोष्टीतून शिकून घेऊया. एक मुलगा असतो, खूप गरीब घराण्यातला असतो. त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. कधी काळी कपड्यासाठी, राहण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी त्याला खूप असा सारा संघर्ष करावा लागतो. पण तो या सगळ्या गोष्टीमधून कधी हरत नाही किंवा कधी थकत नाही. तर त्या गोष्टीबद्दल फक्त एक पॉझिटिव्हनेस त्याच्या डोक्यामध्ये ठेवतो की नाही, काही असो, काही झालं तरी मी माझे स्वप्न हे कधीही बुडून देणार नाही. मी त्या स्वप्नांसाठी काम करत. तो रात्रंदिवस त्या स्वप्नांसाठी त्याच्या मेहनतीमध्ये वाढ करत राहतो. तो रोज वारंवार त्याच्या स्किलमध्ये वाढ करतो, शिकतो, अभ्यास करतो, काम करतो आणि एक दिवस खूप असा मोठा व्यक्ती होतो. एवढा मोठा व्यक्ती होतो की लोक त्याच्यासोबत सेल्फी काढायला उतावळे होतात. इतका तो मोठा व्यक्ती होत असतो. आता बघा, काही गोष्टी कशा असतात, यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा माज नाहीये आणि तुम्ही शून्यातून वर आलाय तर ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी श्रीमंत ठेवती. एके दिवशी त्या मुलाला एक अचानक फोन येतो. रात्री ज्यावेळेस तो झोपलेला असताना त्याच्याकडं म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता नसती. गाडी, पैसा, बंगला, त्याला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सर्व गोष्टी त्याने अचीव केलेल्या असतात. पण रात्री त्याला एके दिवशी फोन येतो. तो फोन कोणाचा होता हा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा तो फोन काय होता हे ऐकून घेणं आपल्याला खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याला फोन येतो रात्री 2 ते 2:30 वाजता. तो उठून धावपळीत जातो. धावपळ करत करत त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी बघितल्याच्या नंतर एक वेगळंच काहीतरी घडलेलं असतं. आता बघा, हे काही घडलेलं असलं असं म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी सांगू शकतोय की काही क्षणातच त्या मुलाची परिस्थिती होत्याची नव्हती होऊन जात असते. म्हणजे परिस्थिती पूर्णपणे बदलती, त्याची चेंज होऊन जाते. पहिल्यासारखी पूर्णपणे गरिबी त्याच्यावरती ओढावून येते. आता बघा, आपल्याला वाटतंय तितकी सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला विचार पडत असेल का इतक्यात त्याचं संपत्ती कशी गेली, काय गेली, याच्यावरती फोकस करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही एक गोष्टीवरती फोकस करा की तो काय म्हणाला. त्याची सगळी संपत्ती गेली. तो ज्यावेळेस पूर्णपणे आधीसारख्या त्याच्या परिस्थितीमध्ये आला त्यावेळेस त्याने फक्त एकच संदेश दिला प्रत्येकाला की परिस्थिती कशी असो, माझ्या स्वतःवरचा आत्मविश्वास अजूनही गेलेला नाहीये. पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, घर, या सर्व गोष्टी मी पुन्हा मिळवू शकतो. पण जर माझा आत्मविश्वास गेला, माझा कॉन्फिडन्स जर गेला तर या गोष्टी मिळवणं मला अशक्य होईल. त्यामुळं मी माझा कॉन्फिडन्स गमावू देणार नाही आणि या पूर्ण गोष्टी मी परत पहिल्यासारख्या पूर्णपणे निर्माण करल. मोरल ऑफ द स्टोरी काय सांगतेय, तर तुमच्यापाशी सर्व काही आहे तर एका झटक्यात ते जाऊ पण शकतं. तुमच्याजवळ काहीच नाही तर एका रात्रीत तुम्हाला ते सर्व मिळू शकतो. पण माइंडसेट काय सांगतो, तुमच्याकडं सर्व काही आहे परंतु ते टिकवण्याची क्षमता त्याच व्यक्तीमध्ये असते ज्या व्यक्तीची माइंडसेट हा पूर्णपणे डिफरंट असतो. आणि जरी त्याच्याकडचं ते सगळं गेलं तरी ते परत मिळवण्याची ताकद त्याच व्यक्तीमध्ये असते ज्याचा स्वतःवरती आत्मविश्वास हा पूर्णपणे 100% असतो. या गोष्टीतून जर थोडंफार जरी शिकले असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.